या मिसळ खायला. आहे का ना नसबीस. चला तुम्हाला सगळ्यांना ना शनी महाराजांचे दर्शन करून देतो. नमस्कार मंडळी, आता वाजले रात्रीचे 10:30 आणि आता मी चाललोय मस्त की फिरायला. माझ्या बायकोला एकटं सोडून विचारीला. चल तू पण. चलणार रे. नाही तर परत बोलशील मित्र भेटले की लगे बायकोला विसरून चालले आहे ना. काय करणार, विचारायची मजबुरी आहे म्हणून येत नाही ती. कारण की माझे मित्र जास्त आहेत सध्या. मस्त जोक मारा रे या हसरे हलकट. आता बघा, आता आमचा प्लॅन असा आहे का इकडनं पहिले जायचं आम्हाला शिर्डी साईबाबाला, बरोबर. आणि सकाळी दर्शन घेऊन लगेच मग शनी शिंगणापूरला, नंतर येताना सिन्नरला एक महादेवांचं गुंडेश्वर महादेव आहे ना, तिथे जायचं आहे. आणि तिकडनं लगेच उद्या रात्री रिटर्न. फक्त एक दिवसात एवढं फिरायचं आम्हाला. काय नाही, टेन्शन नाही. कार आहे, मित्र आहेत, मस्त मजा करणार आम्ही. विचार माझ्या बायकोला सोडून चाललं, खूप वाईट वाटतंय मला. तुम्हें शर्म है कुछ शर्म आया है वाटत तर नाही. तर चला मस्त की जेवण वगैरे झाले. उपास सोडला, लवकर जेवलो म्हणजे थोडं डायजेस्ट पण झालं पाहिजे ना. प्रसाद घेऊन येतो तुम्हाला. आपण प्रसाद असं व्हिडिओमधून दाखवतो आणि तुम्हाला दर्शन करून देतो. दर्शन तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, पण बघू जसं होईल तसं दर्शन तुम्हाला करून देतो. नाही आहे ना. चला निघतो मी. बाय बाय, सी यू. उद्या भेटू आपण. ओके, चला डायरेक्ट गाडीत देतो. ओम साईराम. हे आपण फर्स्ट टाइम आता चाललोय कोणता समृद्धी महामार्गावर. फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये. आणि आता टाइम झालाय किती, 12:20. आता अंधारामध्ये मी दिसतोय का माहित नाही. 12:20 आपण भिवंडीवरून निघालोय आमनेवरून. आता डायरेक्ट शिर्डीला आपण किती वाजेवर पोहोचलो बघूया. इथं किती नाही का 200 किलोमीटर. मला वाटते 2.5 तास खूप झाले 2.5 तास. चेक करू. 12:20 भिवंडीवरून आमनेवरून निघालोय. रस्ता मस्त आहे की मोकळा आहे. चला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आपला. हे बघा, भिवंडी पासून निघाल्यानंतर ना हा फर्स्ट टोल नाका आपल्याला लागतो. इकडे आपण टोल जो फाडणार त्याच्यानंतर डायरेक्ट मग कुठे शिर्डी एक्झिटला. आणि मला वाटतं काय कोपरगावला. पर किलोमीटर किती आहे? 2 रुपये पर किलोमीटर. म्हणजे 300-400 रुपये लागतील टोलचे. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना, माहीत नाही म्हणून जास्त बोलतो. आता मी मॅपमध्ये बघितला 174 किलोमीटर सरळ जायचं आपल्याला. या रोडचं एक टेन्शन आहे. सरळ रोड आहे आणि टेम्पोना राईट साईडच्या लेनमध्ये चालतात कोणत्या ॲक्सिडेंट पॉईंट जास्त इथं. जास्त मस्ती नाही. डायरेक्ट आपण बघू तिकडे आता भाई. बरोबर 3 वाजता येऊन पोहोचलो इकडे आम्ही. शिर्डीच्या बाजूलाच आहे, बाजूच्या गल्लीमध्ये रूम बघतोय. आता रूम तर भेटतात इथं स्वस्तामध्ये, मस्त भेटतात रूम. 500-600. आता माझा मित्र गेल्यावर रूम बघायला. समृद्धी हायवे एक नंबर आहे. फक्त काय सोबतनं बोलणारे मित्र वगैरे कोणी पाहिजे, परिवार पाहिजे. जर कोणी एकटा असला ना तर 100% झोपून जाईल आणि गाडी ठोकून टाकेल. कारण की रस्ता एवढा मोकळा आहे ना, समोर असं सरळ बघितलं काय दिसत नाही आजूबाजूला. असं आहे, डिस्ट्रॅक्शन खूप कमी आहेत. आजूबाजूला बोर्ड वगैरे नाही किंवा काय नाही, म्हणून ना ते झोप येण्याची शक्यता खूप जास्त आहे. चला आता रूम बघायला गेले. रूम बघूया. रूम जर पटली तर ठीक आहे, झोपूया इथंच. आणि सकाळी 7 वाजेपर्यंत निघून जाऊया. दर्शन वगैरे करू, परत रूमवर येऊ, थांबू थोडा वेळ, त्यानंतर मग जाऊया परत शनी शिंगणापूरला. आणि आज मी किती 2 का 3 वर्षानंतर आज गाडी चालवली. थोडं अनकम्फर्टेबल वाटलं स्टार्टिंगला, पण आता ओके एकदम. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे वाजले 7:15. आता चाललो आपण दर्शनासाठी. पण दर्शनासाठी जायच्या आधी ना हे आपली बॅग वगैरे ठेवून टाकते गाडीमध्ये आणि मोबाईल वगैरे पण ठेवून टाकूया गाडीमध्ये. तिथं पार्किंग वगैरे आहे बघा, तिथं गाडी लागली आहे. कारण की आतमध्ये अलाउड नाही काही. आम्ही मोबाईल तर घेऊन आलो आहे, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे.
तिथे बघा लॉकर आहेत, लॉकरमध्ये मोबाईल टाकून देऊया. तर दर्शन वगैरे आपले मस्तपैकी झाले आहेत आणि मस्तपैकी नाही आपल्याला मुख दर्शन घ्यावं लागलं कारण की आतमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि मग गर्दी बाहेर पर्यंत अख्खी. हे द्वारका माईचं मंदिर आहे, इथे पण खूप गर्दी आहे आणि समोर बघा शिखर आहे. आपल्याला मुख दर्शन भेटलं, बस झाला, देव दिसला, बस झाला. तर निघतो आम्ही इकडनं. तर आपण इकडनं निघालोय, फक्त इकडनं 75 किलोमीटर आहे आपल्याला शनी शिंगणापूर. तेव्हा हा सरळ असा रस्ता आहे शनी शिंगणापूरचा. रस्ता थोडा पुढे खराब आहे म्हणून 2 तास दाखवते 75 किलोमीटरला. आपल्याला ॲक्च्युली ना प्रॉपर दर्शन घ्यायचं होतं, पण ना ज्या लाईनमध्ये आम्ही होतो ना तिकडनं पुढं परत ना अजून 4 असे हॉल होते. त्यासाठी कमीत कमी 2 ते 3 तास लागणार होते. त्यात पण जर VIP लाईन सोडली असती तर अजून जास्त टाईम गेला असता. म्हणून आपण मुख दर्शन घेतलं आणि निघालो पुढे. शेवटी देव दिसणं महत्त्वाचं आहे. या मिसळ खायला तर फायनली 2 तासानंतर आपण पोहोचलोय. 2 ते 2.5 तास, कारण की रस्ता लयच बेकार आहे. थोडा कुठं चांगला आहे, कुठं लयच खराब आहे असं आहे. आता आलोय इथे एवढी मोठी पार्किंग आहे बघा, आणि इथून पार्किंगमधून सरळ मंदिराचा रस्ता आहे. मंदिराच्या आत जाण्याआधी बघा मस्त पाय धुवून भेटतात, मस्त पवित्र होऊन जात मध्ये. इकडे आलोय, इकडे एवढी शांतता आहे ना, कोणाचा आवाज पण येत नाही बघा. एवढी पब्लिक असून पण एकच फक्त बोंबलतं कोणतरी येडा. चला तुम्हाला सगळ्यांना ना शनी महाराजांचे दर्शन करून देतो. शनी शिंगणापूरमध्ये येऊन रक्तदान करायचं भेटतं आपल्याला चान्स. हा एक देतोय मी, एक अक्षय देतो का तू रक्त दे. माझ्या अंगात रक्त नाही. आहे का ना नसबीस? माझ्या या हातात नसत नाही, छोटी नस या हातात. सोडू फर्स्ट टाइम कोणत्या बाहेरच्यांना रक्त प्यायला दिलाय मी. नाहीतर माझ्या बायकोचा नंबर पहिला होता. शनी शिंगणापूरला येऊन रक्तदान करायला भेटतं, अजून काय पाहिजे. रक्तदान केल्यानंतर आपण वेट चेक करू आपला. थांब रे. 79 अजून गड जिंकायचा बाकी आहे. 100 करायचं आपल्याला. नाव दिसतं का? भरपूर रक्तदान केल्यानंतर आपण आलोय समोर नवग्रह मंदिराकडे. तो समोरच आहे बघा, मस्त दिसतं एकदम. हा बाबा केवढा उंच आहे बघ. ते वर पण एक मूर्ती आहे. हे मला वाटतं आता नवीन काम झालं असेल 1-2 वर्ष आधी, कारण की याच्या आधी आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा एवढं सगळं काम नव्हतं झालेलं. आता भारी वाटतंय. तर अशा प्रकारे आपले दर्शन वगैरे मस्त झाले, रक्तदान पण मस्तपैकी केला.
आता इकडनं नीट जायचं आहे आपल्याला सिन्नरला, त्या महादेवाच्या मंदिराला. बघू रस्त्यामध्ये भूक लागली तर काय जेवूया, नाहीतर मग डायरेक्ट शिर्डीमध्ये ते फ्रीमध्ये भेटून आपलं जेवण, म्हणजे फ्रीमध्ये असेल किंवा कमी पैशामध्ये असतो. प्रसाद म्हणून खातात लोक, प्रसाद आहे ॲक्च्युली ते, तर ते आपण ते खाऊया. मित्रांनो शनी शिंगणापूरला आलो आहे आणि असं ऐकलं मी, म्हणजे पहिल्यापासून आपण ऐकतो काही इकडे कोणत्याच घरांना वगैरे दरवाजे नसतात, पण प्रॉब्लेम असा अजून एक आहे. इथं समोर ना पब्लिक टॉयलेट आहे, त्या पब्लिक टॉयलेटमध्ये पण दरवाजा नाही आहे. आता 1 तास झाला आहे, सगळं आम्ही थांबवून ठेवलं काम आमचं. तिथं गेलो आतमध्ये बघतो तर काय दरवाजाच नाही. बिगर दरवाजाचा बसायला थोडी लाज वाटते म्हणून आता नाही करू शकत, जातो दुसरीकडे. आता अजून थोडा वेळ अजून ॲडजस्ट करू शकतो आपण. शनी शिंगणापूरपासून महादेवाचं मंदिर, गोंडेश्वर महादेवाचं मंदिर 111 किंवा 12 किलोमीटर आहे आणि रस्ता जर हाच असेल तर खूप बेकार आहे. अजून एक रस्ता आहे बोलतात, बघू चेक करू. जर तो रस्ता चांगला असेल तर मज्जा, कारण की हा रस्ता थोडा खराब आहे, टाईम वेस्ट होतो खूप असं आहे. शेवटी आलो प्रसाद घ्यायला. मित्रांनो एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. प्रॉब्लेम असा आहे की आता वाजलेत 5:47 दिसते का तुम्हाला, 5:47 ओके. आणि आपल्याला जायचं होतं सिन्नरच्या त्या महादेवाच्या मंदिरामध्ये, बरोबर. पण त्या महादेवाचं मंदिराचं टायमिंगच आहे संध्याकाळी 6चं आणि आत्ताशी आम्ही आहेत शिर्डीला समजा, शिर्डीला जातो आता. आणि इकडनं आता किती 60-65 किलोमीटर दाखवतं सिन्नर, तर एवढ्या कमी वेळात पोहोचणं खूप अवघड आहे. म्हणून आता मला असं वाटतं तिथं जाऊन पण काय उपयोग होणार नाही आहे. एवढा टाईम वेस्ट का झाला माहिती आहे का, या शिर्डी ते शनी शिंगणापूरच्या रोडमध्ये एवढा खराब रोड आहे ना. आम्हाला जेवढं भिवंडीवरून इथं यायला जेवढा टाईम लागला ना तेवढा इथं टाईम लागला. हे 70-80 किलोमीटरसाठी एकदम बकवास रोड आहे, काय बोलू. ते झालं, आम्हाला माहीत नव्हतं संध्याकाळी 6चं टायमिंग आहे वगैरे वगैरे. आता आम्ही इथं जेवायला नसं थांबतो प्रसादासाठी. जाऊ, एक तरी काम पूर्ण झालं. नेक्स्ट टाईम परत कधी येऊ, ओके. चला, आपल्या नशिबात परत असं काय असेल का स्पेशली आपण तिकडे जाणार असं आहे. आणि आपल्या काही मेंबर्स आहेत तिकडचे, त्यांना भेटणार आपल्याला. चला तर भेटूया पुढच्या कोणत्या व्लॉगला. आता इथून नीट घरी जायला लागेल आपल्याला, ओके. बाय बाय.